नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण किंक्रांत म्हणजे काय, हा किंक्रांत म्हणजेच करदिन का पाळला जातो आणि संक्रांत आणि किंक्रांत यामध्ये नेमका फरक काय आहे, तसेच किंक्रांतीचे महत्त्व काय आहे, याच्या मागे पौराणिक कथा काय आहे, तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी पाळल्या जातात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्त्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं. यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाते. या सणाचे महत्त्व आणि पौराणिक कथा आजपर्यंत तुम्ही अनेक ऐकले असतील, पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या किंक्रांतीचे काय महत्त्व आहे ते ठाऊक आहे का? खरं तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी किंक्रांत असते. आपल्याकडे भोगी आणि मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, परंतु किंक्रांतीला मात्र अनेक नियमांचे पालन केले जाते. ज्याप्रमाणे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवण्याची प्रथा आहे, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटण्याची आणि सूर्याची पूजा आराधना करण्याची प्रथा आहे आणि नवविवाहित सुवासिनीचे गोड कौतुक करण्याची प्रथा आहे. मात्र शास्त्रात किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभकार्य करू नये असे सांगितले जाते. आता आपण पाहूया मकर संक्रांत आणि किंक्रांतींमध्ये काय फरक आहे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीने शंकासुराचा वध केला होता, त्याचप्रमाणे देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले होते. त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जाऊ लागला. या दिवशी कोणतेही शुभ कार्य वर्ज्य असल्याचे म्हटले जाते. या दिवसाला करदिन म्हणूनही संबोधले जाते. या दिवशी भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी खाऊन ती किंक्रांतीला खाल्ली जाते. आता आपण जाणून घेऊया किंक्रांतीचे महत्त्व. ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. महाराष्ट्रासारख्या अनेक भागात या दिवशी महिला शेण सारवत नाहीत. या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते. बेसनाचे धिरडे बनवण्याची परंपरा किंक्रांत या सणाच्या दिवशी आहे. किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते. घरात भांडण होत असेल तर या दिवशी शांत राहायला हवे. लांबचा प्रवास टाळायला हवा. आजच्या दिवशी कुलदैवतांचे स्मरण करून देवाची पूजा करायला हवी. तसेच अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून पूजा केली जाते. आता आपण जाणून घेऊया किंक्रांत काय आहे. किंक्रासुर नामक राक्षस प्रजेला खूप त्रास देत असे. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी शेतकरी त्याच्या सोबत्याविषयी कृतज्ञता दाखवतात. या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवलं जातं. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळं सोडलं जातं. या दिवशी त्यांना पूर्ण मुभा दिली जाते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं काम करून घेतलं जात नाही. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो. आता आपण जाणून घेऊया किंक्रांतीचा अर्थ आणि महत्त्व. मकर संक्रांतीला देवीने शंकासुराचा वध केला, त्यामुळे तिने किंक्रासुराचा वध केला. ज्यामुळे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागला नाही. म्हणूनच हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला करदिन असेही म्हणतात, कारण या दिवशी संक्रांती देवीने राक्षसाचा नाश करण्यासाठी वापरला होता.
आता आपण जाणून घेऊया करी दिन वाईट का मानला जातो. करी दिना दिवशी ब्रह्मांडात तमोगुणी लहरींचं आधिक्य वाढण्यास आरंभ होतो. हे आधिक्य तत्वस्वरूपी वाढत असताना या भारित वायुमंडलात केल्या जाणाऱ्या कृती रजतमात्मक लहरींच्या निर्मितीला पुष्टी देणारे असतात. संक्रांतीच्या दिवशी रजसत्वातील सत्वलहरींचे प्रमाण करी दिना दिवशी न्यून होऊन आरंभ झाल्याने तमोगुणाचे प्राबल्य सूक्ष्म रूपात वाढण्यास प्रारंभ होतो. हा काळ वाईट शक्तींच्या निर्मितीजन्य हालचालीसही पोषक असल्याने तो दिवस वाईट समजला जातो. आता आपण पाहूया शुभ कार्यांसाठी वर्ज्य. या दिवशी कोणतेही नवीन शुभ कार्य किंवा लग्न कार्य केले जात नाही, कारण याला भाकड दिवस मानले जाते. आता आपण जाणून घेऊया या दिवशी काय केले जाते. मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या या दिवसाला महाराष्ट्रात भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत या 3 दिवसांच्या उत्सवाचा भाग मानले जाते. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून मोठ्या रात्रीला निरोप देण्याची परंपरा आहे, जसे मकर संक्रांतीला असते. थोडक्यात किंक्रांत हा मकर संक्रांतीनंतर येणारा राक्षसाच्या वधाशी संबंधित आणि शुभ कार्यांसाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.